लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत तडजोड खपवून घेतली जाणार नाही. वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांचे प्रतिपादन. बातमी पुसद येथून. कोस्टलवार दौलत खान विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व वाहतूक जनजागृती कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांनी वाहनात निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवू नयेत. विद्यार्थ्यांच्या जीविताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा कडक इशारा पुसद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे यांनी याप्रसंगी बोलताना दिला. कोस्टलवार दौलत खान विद्यालय, गोदाजी मुखरे कनिष्ठ महाविद्यालय, पुसद येथे गुरुवार 23 जुलै 2026 रोजी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती अंतर्गत परिवहन समितीच्या वतीने आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांनी पालक, शिक्षक आणि वाहन चालक यांनी परस्पर समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी रवाना करता यावे यासाठी आठवड्यातील प्रत्येक दिवशी 2 शिक्षक व 2 शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी पालकांना दिली. या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक अनंत जाधव, शारीरिक शिक्षण शिक्षक सुधीर राठोड, वाहतूक शाखेचे मुळे वशिष्ठ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू पडलवार यांनी केले, तर सुधीर राठोड यांनी आभार मानले. यावेळी शाळेच्या वाहतूक समितीचे सदस्य, मोठ्या संख्येने ऑटो चालक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळा प्रशासन, पोलीस विभाग आणि पालक यांच्यात समन्वय निर्माण करून सुरक्षित वाहतुकीचा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आपण ॲटो चालक आणि त्यांचे पालक यांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच ॲटो चालक हे जे सुरक्षा संदर्भात त्यांचे कायदे व नियम याबद्दल त्यांना समजून सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर त्यांनी वेगमर्यादेचे पालन करावे, रॉंग साईड वाहन चालू नये, विद्यार्थ्यांची सुरक्षेची काळजी घेण्यासाठी त्यांचे जे लोखंडाचे जे कटगरे आहेत ते त्याला लावावे. त्यानंतर हॉर्न कोणत्याही शाळेकडे शाळेजवळ 100 मीटर परिसरामध्ये हॉर्न वाजू नये. गतिरोधक वगैरे आलेच तर आपल्या वेगमर्यादेचे पालन करावे. आणि तसेच विद्यार्थी जे आहेत ते परमिटेड जे व्यक्तींची जी परवानगी आहे त्यानुसारच आपल्या वाहनामध्ये घ्यावे. आणि दारू पिऊन व्यसन करून कोणी वाहन चालवू नये याबद्दल त्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याबद्दल पालकांनासुद्धा सूचित करण्यात आलेली की सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्या वेळेस पालकांनी जर त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ती पालकांची कर्तव्य पार पाडतील. ॲटो चालक जोपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना सोडणार नाहीत तोपर्यंत ॲटो चालकांची जबाबदारी आहे की त्यांना सुरक्षित आपल्या ठिकाणावर पोहोचून देणे. आणि त्यानंतर मग शिक्षकवृंद यांची जबाबदारी सुनिश्चित होती. आणि ठिकाणी ऑटोचे ॲक्सिडेंट झालेले आहे, तर मुलांचा हा अपघात होऊ नये, मुलांचं आरोग्य सुरक्षित राहावं या दृष्टीने आपण वाहन चालकांना काय सूचना केल्या? त्यांना कडक सूचना देण्यात आल्या की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल म्हणून. आणि त्यांना या मीटिंगमध्ये सांगण्यात आलेलं की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई, दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच ॲटो जप्त करून त्यांच्यावरती जर ते कायद्याची पूर्तता करत नसतील तर ते RTO साहेबांना पत्रव्यवहार करून त्यांचे परमिटसुद्धा त्यामध्ये रद्द करण्यात येऊ शकतो. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.